नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बातमी एक्सप्रेस चॅनलवरती। आज आपण एका अशा कहाणीबद्दल बोलणार आहोत जी ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल। ही कहाणी आहे मध्य प्रदेश 22 वर्षाची मुलगी अर्चना तिवारी, जी सिव्हिल जज होण्यासाठी तयारी करत होती। अचानक ट्रेनमधून गायब होते। तिच्या सीटवर बॅग असते, पण ती स्वतः कुठेच सापडत नाही। कुटुंबियांची धडपड, पोलिसांचा तगडा तपास, 12 दिवसांचा सस्पेन्स आणि शेवटी अर्चना कुठे मिळाली, काय झालं तिच्या मागे, आज आपण पूर्ण कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी जाणून घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अर्चना तिवारी मध्य प्रदेशातील एका हुशार, अभ्यासू आणि महत्त्वाकांक्षी मुलगी। वय फक्त 22 वर्ष। स्वप्न सिव्हिल जज बनण्याचं। ती इंटरव्ह्यूमध्ये राहून मोठ्या मेहनतीने अभ्यास करत होती। 7 ऑगस्ट 2025 रक्षाबंधनाचा दिवस जवळ येत होता, म्हणून अर्चना ठरवते की थोडा अभ्यास नंतर करू। आधी घरी जाऊन भावाला राखी बांधते। कटनी तिचं मूळ गाव। ती इंदूर, बिलासपूर नर्मदा एक्सप्रेस ही ट्रेन पकडते। नेहमीसारखा प्रवास सुरू होतो, पण पुढे जे घडलं ते एक धक्कादायक रहस्य ठरतं। 7-8 ऑगस्टची रात्र। ट्रेन भोपाळ स्टेशनला पोहोचते। तिथे अर्चना दिसली होती, पण त्यानंतर अचानक तिचा पत्ता नाही। ट्रेन कटनीला पोहोचते। प्रवासी उतरतात, गर्दी वाढते आणि तिच्या सीटवर तिची बॅग, पुस्तके, काही महत्त्वाची कागदपत्रे सापडतात। पण अर्चना कुठे आहे? घरच्यांना धक्का बसतो। लगेच GRP कडे तक्रार नोंदवली जाते। प्रकरण गंभीर असल्याने पोलीस तपासायला लागतात। पोलीस लगेच चौकशी सुरू करतात। सर्व CCTV फुटेज तपासलं जातं। अर्चना शेवटी भोपाळ स्टेशनजवळ दिसते। तिचं ट्रेनचं तिकीट, तेही ग्वालियरच्या एका कॉन्स्टेबलने बुक केलेलं। पोलिसांना शंका येते, ही केस साधी नाही। शोध मोहीम सुरू होते। नदीकाठी, जंगलात, बस स्थानकात, लॉजेस, सगळीकडे शोध, पण कुठेही अर्चनाचा पत्ता लागत नाही। कुटुंबी चिंता करतात। 1 दिवस, 2 दिवस, 8 दिवस, 10 दिवस, संपूर्ण 12 दिवस। अर्चनाचं काहीच ठाऊक ठिकाण लागत नाही। घरच्यांची अवस्था बिकट होती। आई वडिलांचा जीव घशात अडकतो। पण 19 ऑगस्टच्या दिवशी अचानक आईच्या फोनवर कॉल येतो। आई, मी सुरक्षित आहे। सगळ्यांना धक्का बसतो, आनंदही होतो, पण गोंधळ वाढतो। तिने स्वतः फोन केला म्हणजे ती जिवंत आहे, पण इतके दिवस कुठे होती? कोणासोबत होती? का सापडली नव्हती? कुठे लपली होती? कॉल ट्रॅक केला जातो। लोकेशन उत्तर प्रदेश, लखीमपुर खीरी जिल्हा, नेपाळ बॉर्डर जवळ। पोलीस तिथे पोहोचतात आणि अखेर 12 दिवसांनी अर्चना सापडते। हो, ती पूर्णपणे सुरक्षित असते। मग काय? तिला भोपाळला आणलं जातं। चौकशी सुरू होते आणि इथेच प्रकरण अजून गुंततं। सुरुवातीला सगळ्यांना वाटलं ही किडनॅपिंग केस आहे, पण पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक गोष्ट समोर आली। अर्चना खरं तर काठमांडू फिरायला गेली होती। तिच्यासोबत इंदोरचा एक मुलगा होता। म्हणजे ती स्वतःच मिसिंग ड्रामा रचून निघून गेली होती। आता सगळ्यांना धक्का बसतो, कारण 12 दिवस ज्याचे सगळे शोध घेत होते, ती प्रत्यक्षात स्वतःच्या प्रकरणाची मास्टरमाइंड निघते। या घटनेने संपूर्ण मध्य प्रदेश हादरला आहे। एकीकडे लोक म्हणतात अर्चनाने जबाबदारीने वागायला हवं होतं, सगळ्यांना चिंता लावून पळून जाणं चुकीचं आहे। तर दुसरीकडे काही लोक म्हणतायत कदाचित ती काही मानसिक तणावाखाली होती, आपल्याला सगळं समजलं नाही, म्हणून न्याय करायला काही करू नये।
मित्रांनो, विचार करा, एका कुटुंबासाठी 12 दिवस म्हणजे काय असतं? प्रतीक्षण असतं. त्यांना वाटत होतं आपली मुलगी कदाचित कधीच परतणार नाही, पण ती अचानक सुरक्षित परतली. हो, कुटुंबाला धक्का बसलाच, पण तेवढाच मोठा दिलासा पण मिळाला. या प्रकरणातून आपण एक गोष्ट शिकू शकतो. कोणतीही समस्या असेल तर घरच्यांशी, मित्रांशी बोला. असं गायब होणं ही उपाय नाही. तर मित्रांनो, ही होती अर्चना तिवारी मिसिंग केसची सस्पेन्सफुल कहाणी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.